भंडाऱ्यात अंत्यसंस्कारावेळी भयंकर प्रकार. अग्नी देताच लोक जोरजोराने पळू लागले. एका मिनिटात स्मशानभूमीत शुकशुकाट. नातेवाईक, भाऊ सगळे सख्खे पळाले. असं नेमकं काय घडलं? महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. साधारणपणे गावात अंत्ययात्रा निघाली की संपूर्ण वातावरण शांत आणि गंभीर असतं. नातेवाईक, मित्र, गावकरी सर्वजण एकत्र येतात आणि त्या व्यक्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत जातात. त्या दिवशीही नेमकं असंच वातावरण होतं. गावात सकाळपासूनच एकच चर्चा होती. गावातील वयोवृद्ध व्यक्तीचं निधन झालं होतं. त्यामुळे घरासमोर लोकांची मोठी गर्दी जमली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. कुटुंबियांचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. थोड्याच वेळात अंत्ययात्रा निघाली. खांद्यावर मृतदेह घेत गावातील लोक स्मशानभूमीकडे निघाले. काही लोक पुढे चालत होते, काही मागे, तर काही जण शांतपणे डोळ्यात अश्रू घेऊन चालत होते. गावातील रस्त्यांवर त्या दिवशी एक वेगळंच वातावरण होतं. स्मशानभूमीत पोहोचल्यावर विधी सुरू झाले. सर्वजण शांतपणे त्या विधीकडे पाहत होते. कुणी मंत्र म्हणत होते, कुणी डोळे मिटून प्रार्थना करत होते. त्या ठिकाणी गंभीर शांतता पसरली होती. मृत व्यक्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्वजण एकत्र उभे होते. कुणी फोटो काढत नव्हतं, कुणी बोलत नव्हतं, कारण अशा क्षणी प्रत्येक जण फक्त त्या व्यक्तीच्या आठवणी ठरवलेला असतो. थोड्याच वेळात शेवटचा विधी सुरू झाला. मृतदेह चितेवर ठेवण्यात आला. लाकूड व्यवस्थित रचण्यात आलं. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर अग्नी देण्याची वेळ जवळ आली होती. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, कारण हा शेवटचा निरोप असतो. एकदा अग्नी दिल्यानंतर त्या व्यक्तीला कायमचा निरोप द्यावा लागतो. नातेवाईक पुढे आले. विधीप्रमाणे त्यांनी मृतदेहाला अग्नी दिला. चितेला आग लागली आणि हळूहळू धूर वर जाऊ लागला. सर्वजण शांतपणे तिथे उभे राहून त्या क्षणाकडे पाहत होते. सुरुवातीला सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं. चिता जळत होती, धूर हवेत पसरत होता आणि लोक शांतपणे उभे होते. कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात काय घडणार आहे. अचानक काही लोकांना विचित्र हालचाल जाणवली. काही जण इकडे तिकडे पाहू लागले. कोणीतरी वर आकाशाकडे पाहिलं. काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव लोकांना होऊ लागली. काही सेकंदात परिस्थिती बदलू लागली. लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. कुणी कुणाला काही विचारत होतं. काही जण मागे सरकू लागले. अचानक एक दोन लोकांची जोरात ओरडायला सुरुवात केली. त्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि त्यानंतर जे घडलं ते कुणीही अपेक्षित केलं नव्हतं. लोक अचानक धावायला लागले. कुणी मागे वळून पाहिलं नाही. तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. काही जण चितेजवळ उभे होते, तेही घाबरून दूर पळाले. काही क्षणांपूर्वी जिथे शेकडो लोक उभे होते तिथे अचानक गोंधळ माजला. जिकडे तिकडे सगळीकडे लोक पळत होते. कुणी शेताच्या दिशेने धावत होतं, तर कुणी गावाच्या दिशेने. काही जण इतके घाबरले की ते पडले. काहींची चप्पल तिथेच राहिली. काही तर मागे वळून पाहायलाही काहींनी धाडस केलं नाही. अवघ्या काही सेकंदात परिस्थिती इतकी बिघडली की लोकांनी मृतदेहही तसाच सोडून दिला. चिता जळत होती आणि लोक जीवाच्या आकांताने पळत होते. स्मशानभूमीच्या आजूबाजूला धावपळ सुरू होती. कुणी झाडामागे लपलं, कुणी शेतात पळालं. काही जण तर थेट पाण्याच्या दिशेने धावू लागले. एका मिनिटाच्या आत जे दृश्य झालं ते पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही. जिथे काही क्षणांपूर्वी गर्दी होती तिथे आता पूर्णतः शांतता पसरली. स्मशानभूमीत फक्त जळणारी चिता आणि पसरलेला धूर दिसत होता. बाकी सर्व लोक गायब झाले होते. अवघ्या एका मिनिटात तिथे शुकशुकाट झाला. या धावपळीत अनेक जण गंभीर जखमी झाले. काही जण पडले, काहींना धक्का बसला. लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः पळ काढला. गावात काही वेळाने पुन्हा लोक एकत्र आले. प्रत्येक जण एकमेकांना विचारत होता की नेमकं काय घडलं होतं, कारण तो प्रसंग इतका अचानक घडला की कुणाला काहीच समजलं नाही. हळूहळू खरी माहिती समोर आली आणि ते कारण ऐकून अनेक जण थरारले, कारण त्या घटनेमागे कुठलाही भूताटकीचा किंवा रहस्यमय प्रकार नव्हता. स्मशानभूमीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर मोठ्या प्रमाणात मधमाशांची पोळं होती. चितेला आग दिल्यानंतर धूर मोठ्या प्रमाणात पसरला. त्या धुरामुळे मधमाशा भडकल्या आणि त्यांनी अचानक तिथे उभ्या असलेल्या लोकांवर हल्ला केला. हजारोंच्या संख्येने मधमाशा लोकांच्या अंगावर तुटून पडल्या. मधमाशांचा हा अचानक झालेला हल्ला पाहून लोक घाबरले आणि त्यांनी मृतदेह तसाच सोडून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. या हल्ल्यात तब्बल 15 जण जखमी झाले, पण सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही. त्यामुळेच गावकरी आज म्हणत आहेत, वेळ आली होती पण काळ आला नव्हता.